हॅलो यूट्यूब फॅमिली, वेलकम टू माय न्यू व्लॉग. आज बघू शकता सकाळी सकाळी पावसाची सुरुवात किती झाली आहे. ॲक्च्युली पावसाची सुरुवात ही रात्रीपासूनच झाली होती. खूप पाऊस पडत होता, वादळ वारासुद्धा आला होता. त्यामुळं आपण अंदाजा लावू शकतो आज किती पाऊस पडणार आहे. कारण आज 26 जुलै आहे. प्रत्येकाला आठवते ना 26 जुलैमध्ये काय झालं होतं. त्यानंतर मी आज तुम्हाला सांगते की आज मुलांनासुद्धा शाळेला सुट्टी आहे. हे बघा, आज माझ्यासमोर समुद्रसुद्धा दिसत नाही आहे. दोघेही या शाळेमध्ये गेले नाही आहेत. दोघांनी या सुट्टी घेतलेली आहे. कारण का रिस्क घ्या, तुम्ही मुलांना शाळेत सोडू नका जेव्हा खूप पाऊस पडत असेल. कारण नंतर फार प्रॉब्लेम होतो मुलांना परत शाळेतून घेऊन येण्यासाठी. अशा पद्धतीने हॅलो फ्रेंड्स, 11 वाजले आहेत पण अजून मावशी नाही आले. काय करणार, पाऊस आहे शेवटी. हे बघा, खूप पाऊस होतो. घरामध्ये मोस्ट ऑफ ऑन सगळी कामं तशीच राहिली आहेत. हे बघू शकता तुम्ही, किचनची सुद्धा कामं राहिली. बघूया आता मावशी कधी येत आहेत त्या. या बघा, फायनली मावशी आल्या. किती उशीर आल्या बघा मावशी. हे बघा, मावशी सरप्राईज झाल्यात की मी यूट्यूब ब्लॉग काढत आहे. आई मावशी का एवढा उशीर आलात? मला मी चालत आले आज. का बरं? म्हणलं बघूया तरी किती टाइम लागतो इथे. हो काय? व्हिडिओ कॉल. अच्छा ठीक आहे, करा कामं. चला, मावशी फायनली आल्या. आता घरातली माझे सगळे कामं होतील. या आमच्या मावशी परत बाहेर गेल्या त्या. अच्छा, दरवाजा लावत आहेत त्या. व्हिडिओ कॉल. नमस्कार प्रेक्षकांनो, नमस्कार. आमचं चॅनल सबस्क्राईब करा, बोला. लाईक करा, असं करा. लाईक असं टू करतात का? लाईक लाईक करा. लाईक करा, लाईक करा. ठीक आहे, तुम्ही चॅनलवर येणार. चला जाते आता वॉकिंगला. मावशी घरी आल्यानंतर मी वॉकिंगला खाली उतरले आहे. हे तुम्ही बघू शकता. आता मी वॉकिंगला खाली उतरतच आहे. बाहेर पडल्यानंतर आपल्याला कळेलच कुठे कुठे पाणी भरलं आहे आणि काय नक्की बाहेरचं सिच्युएशन आहे ते. हे बघू शकता, रस्त्यावर खूपच पाणी भरलं होतं. पण तरी म्हटलं ॲटलिस्ट 2 राऊंड तरी मी मारून येईन. त्यानंतर हे असं मी चालता चालता बघतेच आहे काय काय. पब्लिक फार कमी होतं, रोडवर कोणच नव्हतं एवढं काही. थोडासा जरा सन्नाटाच होता. हे असं मी जात आहे वॉकिंग करण्यानंतर. पण मेन ठिकाणी गेल्यावर मला बरेच काही पब्लिक दिसलं, वॉकिंग करतच होते. हे नेहमीप्रमाणे मी देवाचे आशीर्वाद घेतले. हे बघू शकता, कालीमाता मंदिर. थोडे गणपती उद्यान पण आहे, गणेश उद्यान. त्यांचेही मी तिकडे आशीर्वाद घेतले आणि माझे मी 2 राऊंड कंप्लीट केले. पण आज खूपच छान ग्रीनरी आणि सुंदर वातावरण दिसत होतं. शांतता होती फार. नेहमीप्रमाणे क्राऊड फारच कमी आला होता, पण छान वाटत होतं एकंदरीत. ते छत्रपती शिवाजी महाराज, त्यांनाही वंदन करते. हे आपले गणेश उद्यान, यांचेही मी आशीर्वाद घेऊन पुढे आले. वॉकिंग करून आल्यानंतर मी वरती आले. मी पूर्णपणे भिजले होते, पण काही हरकत नाही, ॲटलिस्ट वॉकिंग तरी झालं. नंतर दुपारच्या जेवणानंतर राजवीरला ज्यूस प्यायचा होता, तर त्याला मी मिल्कशेकही बनवून दिल्या. नंतर तेवढ्यात माझी बहीण आली, माझी सिस्टर आली आहे. या हॅलो फ्रेंड्स. हॅलो. या माझी सिस्टर आलेली आहे एवढ्या पावसा पाण्यामध्ये सुद्धा. हो, मी हिला आईस्क्रीम घेऊन आली आहे. यूट्यूब चॅनल तिला चालवायचं आहे म्हणून आता आम्ही यूट्यूब नवीन चॅनल ओपन करू. ओके. तोपर्यंत मी तुम्हाला दाखवते. माझ्या सिस्टरना नवीन अकाउंट ओपन करायचं होतं यूट्यूबचं. त्याच्यासाठी मी तिला मदत करत होते. सिरियसली आम्ही एकदम प्रॉपर पद्धतीने तिचं अकाउंट चॅनल ओपन केलं. तिचे बरेच मी व्लॉगसुद्धा एडिट केले आहेत. लवकरच ती तुमच्या चॅनलवर टाकणार आहे. तिच्या चॅनलवर प्रतिभा व्लॉग्स, प्रतिभा होम व्लॉग्स अशा तिच्या चॅनलचं नाव आहे. तुम्ही ते चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आणि ऑलमोस्ट आमचं डन झालं होतं. त्यानंतर आम्ही थोडा मस्ती मजाक म्हणून एक डान्ससुद्धा केला. बघा, थोडासा फार प्रयत्न केला आहे. तुम्हाला तो डान्स आवडत असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा, कमेंटसुद्धा करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा माझ्या चॅनलला. हे तुम्ही बघू शकता. पण त्या दरम्यान त्याच्या अगोदर आम्ही थोडीशी एक आईस्क्रीम पार्टी केली. मुलांना मी आईस्क्रीम खाऊ घातलं. हे बघू शकता. बहिणीने येताना आईस्क्रीमसुद्धा घेऊन आली होती. नंतर आम्ही आईस्क्रीम वगैरे खाल्ल्यानंतर म्हटलं चल टाईमपास म्हणून एक मस्ती मजाक करूया, तर आम्ही थोडाफार डान्स केला. तो डान्स जर तुम्हाला नक्की आवडत असेल, आपलं वय हे काही कधी मरत नाही. ऑलवेज आपण हॅप्पी आणि खुश राहायला हवं जीवनामध्ये.
जे काही अडीअडचणी असतील, टेन्शन हे प्रत्येकाच्या जीवनात असतात, पण त्याच्याकडून थोडा वेळ काढून आपण आपल्यासाठी द्यावा, हे माझं प्रत्येक महिलांना सांगणं आहे. आपण आपल्यासाठी वेळ देऊन थोडंफार आनंदी राहण्याचा प्रयत्न तर करूया ना. तुम्ही प्रयत्न तर करून बघा, तुम्हाला तो नक्की आनंद आवडेल आणि तुम्हाला जे मनाला वाटेल ते तुम्ही नक्की करत राहा. नेहमी एन्जॉय राहा, हसत राहा. त्याचबरोबर मुलांना आईस्क्रीम सर्व करून मुलांनीसुद्धा आईस्क्रीम एन्जॉय केली. हे बघा, मुलं आईस्क्रीम खात आहेत. अशा पद्धतीने आमची दुपारसुद्धा गेली. ॲक्च्युली हा इव्हनिंगच टाईम होता, पण दुपार गेली. आता हा आमचा डान्स बघा. डान्स वगैरे करून झाल्यानंतर आम्ही फ्रेश होऊन आउटिंगला आलो. म्हटलं थोडंसं एरियामध्ये फिरून यावं, त्यामुळे काहीतरी आम्हाला स्नॅक्ससुद्धा खायचा होता. मग आम्ही आउटिंगला येऊन एक जिप्सी म्हणून रेस्टॉरंट आहे, तिकडे आम्ही आलो आणि तिथे थोडासा स्नॅक्स खाल्ला. स्नॅक्स पण तुम्ही बघू शकता की आम्ही काही खाल्ला. कारण रात्रीचंसुद्धा आम्हाला जेवायचं होतं, त्यामुळे थोडंफार स्नॅक्स खाऊन आम्ही आमचा दिवस घालवला आणि आमचा दिवस अतिशय छान गेला. तुम्हाला जर माझा चॅनल आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. मी तुम्हाला असे वेगवेगळे आउटिंगचे व्लॉग, घरातले व्लॉग्स, मुलांचे व्लॉग्स असे जेवढे वाटतील तेवढे मी नक्की तुम्हाला शेअर करण्याचा प्रयत्न करेन. हे बघा, हे आम्ही नंतर जिप्सीमध्ये गेलो होतो. जिप्सीमध्ये नेहमी गर्दी असते, पण आज काही गर्दी नव्हती कारण पाऊस पडत होता. आम्ही जिप्सीमध्ये बटाटे वडे, कोथिंबीर वडी आणि थालीपीठ असं मागून आम्ही मस्तपैकी खाल्लंसुद्धा. अर्जुनने काही खाल्लं नाही कारण तो डाएटवर होता, त्यामुळे त्याने काहीच खाल्लं नाही आहे. तो प्रत्येकाकडे तेल किती आहे हे सगळं काउंट करत होता, त्यामुळे तो काही खाऊ शकला नाही. अशा पद्धतीने आमचा मस्त दिवस गेला. तुम्ही माझ्या चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. बाय बाय. सी यू टुमारो. बाय. टेक केअर.